This news is sponsored by अभ्युदय पाइल्स. महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आहे रिंकू आणि महाराष्ट्र बुलेटिनमध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा. पण तत्पूर्वी नजर टाकूयात मुख्य हेडलाईन्सवर. आमदार शहाजी बाबू रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट. निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था, पण इलेक्शन कमिशन बद्दल लोकांच्या मनात अनेक शंका. संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया. आणि आता वळूयात पुढील बातम्यांकडे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की आता काही तासच शिल्लक राहिले आहेत सत्ता परिवर्तनासाठी देश उत्सुक आहे. आम्ही कितीतरी पटीने समोर आहोत. सर्वे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला आहे. महाराष्ट्रात 35 पेक्षा अधिक जागा जिंकू. महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसेल. तसेच वडेट्टीवार यांनी रवी राणा व अनेक राजकीय मुद्द्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ऐकूयात ते काय बोलले. विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली. विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. लोक चिडून सरकारविरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर. हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली. अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल. हे काही पोल बिल हे सांगतायत ते आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही. आणि 10च्या 10 जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप ह्या असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दाल में कुछ काला. आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडंट सर्वे आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून 295 ते 300 जागा जिंकतील. त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे. नाही असं आहे, गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहिती. काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लकलाभ आहे. त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यावर, परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल. आता संन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल. आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर सळकून टीका केली आहे. ते पुढे बोलले की संजय राऊत म्हणतायत की 4 जूनला मोदी जाणार आहेत. उद्या बरोबर दुपारी 3 वाजता कळेल मोदी पुन्हा येणार आणि कॅलेंडर उघडून पहा. त्या कॅलेंडरला माहिती नव्हतं ना आचारसंहिता कधी लागणार, निवडणुकीचा निकाल कधी घोषित होणार. त्या कॅलेंडरमध्ये सुद्धा लिहिलं आहे 4 जून हा हिंदू साम्राज्य दिवस आहे. जर कॅलेंडर बघायला वेळ नसेल तर माझं ट्विटर उघडून पहा. अशी घणाघात प्रत्युत्तर राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर केले आहे. ऐकूयात राम कदम काय बोलले. रात्री हातभट्टीशी घेऊन अग्रलेख लिहितात का गांजा पिऊन अग्रलेख लिहितात त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण काय म्हणतात ते म्हणे की 4 जूनला मोदीजी जाणार. उद्या बरोबर दुपारी 3 वाजता कळेल. वसुलीबाज लोकांच्या छाताडावर पाय ठेवत मोदीजी पुन्हा येणार आणि कॅलेंडर उघडून पहा. त्या कॅलेंडरला तर माहीत नव्हतं ना आचारसंहिता कधी लागणार, निवडणुकीचा निकाल कधी घोषित होणार. त्या कॅलेंडरमध्ये सुद्धा लिहिलंय 4 जून हा हिंदू साम्राज्य दिवस आहे. आणि कॅलेंडर बघायला वेळ नसेल तर माझं ट्विटर उघडून पहा. आणि उद्या मोदीजी आल्यावर तुम्ही किती खोटारडे आहात, महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही किती मूर्ख समजता, किती गृहीत धरता हे सगळ्यांनाच कळेल. केवळ आणि केवळ वसुली याच्या पुढे तुम्ही गेलाच नाहीत. खोटं बोललात म्हणून उद्या मोदीजींपुढे तुम्ही लोटांगण घालणार का हा आमचा सवाल आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गर्भगृहात 21 डझन आंब्यांची सजावट करण्यात आली आहे. सिद्धरामेश्वर महाराजांचे भक्त कैलास कुंभार यांनी सजावट केली आहे. मागील 7 वर्षांपासून कुंभार ही सजावट करत आहेत. गर्भगृहात आंब्यांची सजावट केल्यामुळे मंदिर परिसरात आंब्यांचा सुगंध पसरला आहे.
बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली आहे थोड्या विश्रांतीची. भेटूयात ब्रेक नंतर. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहां आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK कॉटेजेस, वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बैंक्वेट हॉल और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। ब्रेक नंतर स्वागत, वळूयात उर्वरित बातम्यांकडे। अहिल्यादेवी होळकर यांचे 13वा वंशज श्रीमंत भूषणसिंग राजे होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे आणि यानिमित्त प्रबोधन सोहळा देखील पार पडलाय। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव तसेच पगड जातीतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल पावडे यांनी केले असून या कार्यक्रमाची सांगता राजेंच्या भाषणानंतर करण्यात आली आहे। सगळ्या कार्यक्रमाला विशिष्ट एका जातीचे नाही तर महामानवांचे विचार जे आहेत ते सर्व व्यापक आहेत आणि मानव कल्याणासाठीच आहेत। म्हणून आता इथं सुद्धा उपस्थित 18 पगड जातीचे लोक आहेत या कार्यक्रमाला। प्रत्येक कार्यक्रमात आम्ही ही भूमिका घेऊन पुढे चालत असतो, कारण आपण पाहिलं असेल की आपल्या शेतामध्ये आपल्याला गहू असेल, ज्वारी असेल, जे काही आपल्याला चांगले पदार्थ आहेत ते पेरावे लागतात आणि पेरल्यानंतर त्यांची मशागत करावी लागते, नंतरच ते उगवतात। परंतु शेतामध्ये तणकट असेल, गाजर गवत असेल, जे जमीन खराब करते किंवा अनावश्यक असते ते ऑटोमॅटिक उगवते, आपोआप दरवर्षी येत असते, बरोबर आहे। तसे समाजामध्ये अपप्रवृत्ती असतील, वाईट विचार असतील, दुर्गुण असतील, हे वारंवार सातत्याने येतच असतात। त्यांचा नायनाट करण्यासाठी हे चांगले विचार, महामानवांचे विचार आपल्याला एकदा नाही तर सातत्याने फिरत राहावं लागणार आहे, तरच विचारांची उगवण होत राहील। याच प्रमुख उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर जातो आणि महामानवांचे विचार त्यांच्यासमोर फेरण्याचा प्रयत्न करतो। याच्या व्यतिरिक्त आमचा कुठलाही राजकीय किंवा दुसरा कुठलाही हेतू नाही। माणसांमध्ये जाणं, मिसळणं आणि माणुसकी अधिकाधिक व्यापक करणं हाच यामागचा केवळ प्रामाणिक हेतू आहे।
एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि उपस्थित सोलापुरात आधीच 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाणीचा सामना करावा लागतोय। उजनी धरणातील पाणी 60% गेल्यामुळे सोलापूरला दुष्काळाचा सामना करावा लागतोय। ऐन सरस्वती चौकात पाईपलाईन फुटल्यामुळे सर्व रस्ता जलमय झाल्याचं चित्र दिसून आलंय। पाईपलाईन फुटल्याने 10 ते 15 फूट पाण्याचा फवारा उडाला। अशा स्थितीत पाणी वाया चालल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। आज सरस्वती येथे क्रमांक 15 मध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी वाया गेलं। आपण म्हणतो मराठीमध्ये म्हणत दुष्काळात 13वा महिना। आज प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सोलापूरला एकदम 6 दिवसांवर पाणी पुरवठा होतो आणि आज अशापणे जर पाण्याची गळती होत असेल ते निश्चित प्रमाणात सोलापूरच्या नागरिकांसाठी हितावं नाही आहे। आणि मी सर्व आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करतो की पाईप लिकेज कशामुळे झाली, काय झाली याची रीतसर चौकशी त्यांनी या ठिकाणी करावी आणि अशा प्रकारची गळती रोखावी आणि या ठिकाणी नागरिकांना रीतसर व्यवस्थित पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा अशी मी नगरसेवकांना आणि सर्व अधिकाऱ्यांना व मान्य आयुक्तांना विनंती करतो। सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे। नुकतीच शहाजी बापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती। शहाजी बापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळ गावी म्हणजेच दरेगाव येथे होते। ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती। मात्र मुंबईत ब्रीच कॅन्डी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी शहाजी बापूंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली आहे। खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत। ते बोलले, आज स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका आहेत। त्यात शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे। मुंबईतले शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ शिवसेना लढवत आहे। पदवीधर मतदारसंघासाठी आमचे सहकारी अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघ देखील शिवसेना लढत आहे। संदीप गुळवे हे आमचे तिथले उमेदवार आहेत। कोकणामध्ये सुद्धा निवडणुका आहेत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवत आहोत। उत्तम प्रकारे नोंदणी झालेली आहे। उत्तम चेहरे आम्ही दिलेले आहेत, म्हणून सर्व जागा आम्ही जिंकू। तसेच राऊत यांनी इलेक्शन कमिशनवर प्रतिक्रिया दिल्या आहेत। तसेच नवनीत राणा यांच्यावरही सळकून टीका केली आहे। ऐकूया संजय राऊत काय बोलले। कोण रवी राणा, काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही? त्यांचा राजकारणाशी संबंध आला कधी? शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे, बरं का? आणि बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला हा पक्ष। उद्धव ठाकरे 25 वर्षापेक्षा जास्त काळ या पक्षाचं नेतृत्व करत आहेत। त्या पक्षाचे स्वतःचे 18 खासदार निवडून सध्या आलेले आहेत, परत निवडून येतील। अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी ऐऱ्या गैऱ्याने बोलावं, बरं का? ते बरोबर नाही। तुमचं तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या निवडणुका लढा, ही लोकशाही आहे। आमच्या नादाला लागू नका। आमच्या भूमिका काय आहेत ते आम्ही ठरवतो एकत्र बसून आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेत। नहीं, सिर्फ कैमरा का ध्यान मोदी जी की तरफ था, दुनिया का ध्यान नहीं है। दुनिया का ध्यान हमारे तरफ इसलिए है कि क्या इस देश में लोकतंत्र बचेगा? क्या मोदी जी लोकतंत्र को बचने देगा? उसका ऊपर दुनिया का ध्यान। क्या मोदी जी ठीक तरह से काउंटिंग होने देंगे? ये इस तरह दुनिया का ध्यान हमारे यहाँ चल रहा है। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज7। नमस्कार। महिला विकास स्वयंरोजगार बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित नागपुर मेगा ट्रेड फेयर, हैंडलूम, हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन एंड अम्यूजमेंट पार्क का भव्य शुभारंभ 15 जून से। आपको नागपुर में पहली बार रोबोटिक एनिमल शो भी देखने को मिलेगा। पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर मेगा ट्रेड फेयर। हमारा पता पद्मावती चौक, मनीष नगर, टी पॉइंट, बेलतरोडी रोड, नागपुर। आकर्षक, सुंदर, फैशनेबल कपड़ों की भरमार, नारी का श्रृंगार, श्री विठल कृपा वस्त्र भंडार। श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध। पैठनी, पेशवाई,
बोमकाई, कांजीवरम, प्योर सिल्क, डिजाइनर सिल्क, हैंडवर्क और बुटीक पीसेस मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार। सबसे वाजिब दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ। हमारा पता श्री विठल कृपा, श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। आज ही हमसे संपर्क करें 7666502747 पर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।